तुम्ही मतदानाच्या दिवशी वरून म्हात्रेच्या जोडीला गेलात तर बघा तुमचा नवरा घरी येईल का, मुलगा घरी येईल का. मी तर म्हणतो एकही नागरिकाच्या केसाला धक्का लागला यांच्या घराला कुलूप लावल्याशिवाय वरून म्हात्रे शांत बसणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मग तो 2005चा महापूर असेल तेव्हा लोक म्हणायची, मी आज ऐकतो, मी तेव्हा लहान होतो, आज पण लहानच आहे, अरे तो बघ वामन चड्डीवरती लोकांना रस्सी घेऊन पुरात वाचवत होता. तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठे होते जेव्हा 2019ला जो महापूर आलेला असेल महालक्ष्मी एक्सप्रेसचा हरवई या ठिकाणी वांगणी परिसरात मध्ये, तेव्हा सुद्धा शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तेव्हा पण मी सांगेन चड्डीवरतीच वामन म्हात्रे धावत गेला होता. तेव्हा ही जी आता नवीन नाव पडले GST गँग, त्यातलं मी GTच म्हणतो, गव्हर्नमेंट टेंडर, जे माझ्या विरोधात आहेत ते या ठिकाणी कुठे होते. वरिष्ठ मंडळी पण त्यांची कुठे होती. या ठिकाणी मोठी समस्या म्हणजे एंद्रेपाड्यात जो सत्संग विहार परिसर आहे रेनी रिसॉर्टचा, त्या ठिकाणी अनधिकृत भराव टाकण्यात आला. तेव्हा ते लोकप्रतिनिधी कुठे होते. मांजर डोळे बंद करून दूध पिते तशातला प्रकार त्या ठिकाणी घडला. काही पैसे उचलले गेले, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. त्या ठिकाणी माझे वडिलांसारखे सहकारी जोशी काका त्या ठिकाणी राहतात. त्यांना म्हणतं, अरे तू मला विचारून या ठिकाणी घर घेतलं का, तिकडे कुठे चाळीत राहायला जायचं होतं, तू इथे कशाला घर घेतोस आणि ही तुझी कामं मी करू का. अशा या प्रकारचा त्यांचा बोलणं आहे नागरिकांसाठी. ज्या नागरिकांच्या जीवावर तुम्ही निवडून येता त्यांनाच तुम्ही तुच्छ आणि नीच समजता, अशातला प्रकार आहे. आज मला बोलावं लागतंय कारण माझ्या या प्रभागातील असेल, शहरातील असेल, नागरिकांना जे वेठीस धरलं गेलंय, त्यांच्यावर जो अन्याय होते, त्यासाठी मला हे बोलावंच लागतं आणि मी बोलणार आहे आणि मी त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. शनीनगर या ठिकाणी एकदम म्हणजे म्हणतात ना झोपडपट्टी असा परिसर त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवलाय. त्या ठिकाणी माता भगिनींना दमदाटी धमक्या देण्यात आल्या आहेत. तुम्ही मतदानाच्या दिवशी वरून म्हात्रेच्या जोडीला गेलात तर बघा तुमचा नवरा घरी येईल का, मुलगा घरी येईल का. मी तर म्हणतो एकही नागरिकाच्या केसाला धक्का लागला यांच्या घराला कुलूप लावल्याशिवाय वरून म्हात्रे शांत बसणार नाही.